गाईज, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? खुश आहात ना? आणि ऑफकोर्स खुश असलंच पाहिजे. तर आता जवळ वाजले आहेत 9 वाजले आहेत रात्रीचे आणि आता आमच्या सोसायटीच्या बाप्पाची आरती होणार आहे आणि मी तिकडेच चालली. त्यासाठी हा व्हिडिओ मी शूट करते. आणि आज गंमत म्हणजे ना, तिकडे आज संगीत खुर्चीचा खेळ होणार आहे आणि त्यात ऑफकोर्स मी पण पार्टिसिपेट घेणार आहे. सो आपण तिकडे जाऊया होतं. तर आता मी चालली आहे खाली गणपती बाप्पाच्या आरतीसाठी आणि तुम्ही बघू शकता की इथे ऑलरेडी सदस्य जमले आहेत आरतीसाठी, सोसायटीचे सदस्य. आणि हा आहे आमच्या सोसायटीचा गणपती बाप्पा. खूप छान आहे ना, खूप सुंदर आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे? मग आमच्या सोसायटीच्या गणपती बाप्पाची आरती स्टार्ट केली आम्ही आणि तुम्ही बघू शकता की आरती सुरू झाली आहे. आता आम्ही आरती करतो आणि आरतीनंतर लगेचच संगीत खुर्चीचा खेळ आम्ही खेळणार आहोत आणि तो पण आता संगीत खुर्चीचा गेम स्टार्ट झालेला आहे. आणि आता ना सगळे लहान पोरंच खेळत आहेत संगीत खुर्ची पहिल्यांदा. म्हणजे आम्ही ठरवलं होतं की असं पहिला त्यांना खेळू द्या, मग नंतर आम्ही मोठे लोक वेगळे खेळणार. मग आता मोठ्यांचा सुरू झाला आहे आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा पार्टिसिपेट घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, मी पण त्यात खेळते आहे. तर मला खूप छान वाटतं खेळताना, कारण असं वाटतं की एक म्हणजे आपण बालपण जगतो असं मला जाणवतं आहे. कारण आपण हे सगळे गेम बालपणी खूप खेळलेले असतो, पण जसं मोठे होत राहतो तसं एक मॅच्युरिटी येते आणि आपण आपलं बालपण विसरतो आणि ते गमावून बसतो. पण मला असं वाटतं की आपण आपलं बालपण जपलं पाहिजे आयुष्यभर. पण मी तिसऱ्याच राऊंडमध्ये हारले, त्यामुळे मी तिसऱ्याच राऊंडमध्ये आऊट झाले. पण मला आनंद या गोष्टीचा झाला की माझ्या आई म्हणजे सासूबाई संगीत खुर्चीमध्ये पहिल्या.